यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुता दिवादिदेवस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ज्ञानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुर्दुरासुरजना जीवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। त्रय प्रभु महाराज की जय। श्री चक्रपाणी चक्रपाणी महाराज की जय। महाराज की जय। श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी आपण चक्रपाणी अवतार दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे। हा कार्यक्रम नंदुभाऊ भोंगडे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो आणि हा 20वा कार्यक्रम आहे असं आज मला कळलं। तर 20 वर्षापासून 20 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या सभेला सुद्धा बरेच जण आलेले आहे। दिसायला जरी कमी असते तरी प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानां सहस्रेषु कच्चित् गतति सिद्धे एकता मग सिद्धानां कच्चित् मग व्यक्ती तत्वता। म्हणजे 1000 लोकांमध्ये एक व्यक्ती माझी भक्ती करतो, मला प्रयत्न करतो आणि अशा 1000 लोकांमधून एखादा मला मिळतो असं सांगितलं। त्यानुसार जर आपण चर्चा केली तर या ठिकाणी 20,000 लोक आहेत आपल्याला। तर आज चक्रपाणी अवतार दिन हा त्या ठिकाणी साजरा होत आहे। सांगण्यासारखं भरपूर आहे, भरपूर काही असं लिहा आहे आणि खूप काही सांगतो पुस्तक लिहा आहे, पुस्तक ज्ञान आहे, परंतु वेळ सुद्धा कमी आहे म्हणून मी तुम्हाला फक्त जास्त वेळ न घेता 1-2 दिवस सांगणार आहे। आणि पुढे पहिले जे वक्ते बोलून गेले त्यांनी बरेच काही आपल्याला सांगितलं आहे। सरलाताई सोनार यांनी आपल्या वक्तृत्वामध्ये बरंच काही आपल्याला लिहा सांगितलेलं आहे, सर्व सांगून गेलेले आहेत। तर श्री चक्रपाणी महाराज म्हणजे परमेश्वराचा अवतार। अश्विन वैद्य नवमीला हा अवतार झालेला आहे। तर अवतार म्हणजे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर असे अनादीचे 4 पदार्थ आहेत। जीव म्हणजे आपण सर्व, देवता म्हणजे या ब्रह्मांडाच्या व्यापारासाठी असलेल्या देवता, देवता प्रपंच आणि परमेश्वर। प्रपंच म्हणजे पंचमहाभूते विश्वरूपाचे धावणे मृत्युकापर्यंत प्रपंच केले। विश्वरूप देवतेपासून तर मृत्युका म्हणजे पृथ्वीपर्यंत हा जो भाग आहे याला प्रपंच समजलेला आहे। प्रपंच हा नाशिवंत आहे आणि या जीव देवता परमेश्वर हे नित्य आहे आणि प्रपंच अनित्य आहे। अशा पद्धतीने हे ब्रह्मांडाची रचना आहे आणि हे सर्व याचा सार काय आणि हे सर्व कशासाठी निर्माण केलं आहे। ह्या सर्व रचना, देवतेची रचना, देवता, जीव आणि हे सर्व म्हणजे आहे का, तर परमेश्वराने ह्या जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी म्हणजे संपूर्ण अनादी अवधेचा नाश करून परमेश्वराची प्राप्ती म्हणजे परमेश्वराचं प्रेम आनंद देण्यासाठी ह्या सृष्टीची रचना केलेली आहे। पण मग हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण कालांतराने विसरून गेलेलं आहे।
म्हणून हे ज्ञान पुन्हा पुन्हा स्थापित करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. म्हणजे ज्या ज्या वेळेस या पृथ्वीवर अधर्म फैलतो, धर्माचा नाश होतो, तर अशा वेळेस मी अवतार धारण करत असतो असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण भगवंताने द्वापर युगामध्ये. त्याप्रमाणे चक्रपाणी महाराजांचा अवतार या कलियुगात झालेला आहे. नंतर गोविंदराव महाराजांचा झाला आणि चक्रधर स्वामी म्हणजे चक्रपाणी महाराज हे चक्रधर स्वामी. अशा पद्धतीने हे परमेश्वर अवताराचे कार्य चालू आहे. आता जरी अवतार विद्यमान नसले तरी त्या परमेश्वराचं कार्य आताही चालू आहे. आता म्हणजे हा कार्यक्रम इथं याचा म्हणजे मला एक असा अनुभव आला. हे एक वर्षी मागच्या वर्षी मी आलो नव्हतो, तर त्या दिवशी म्हणजे असं मला भाग झाला की काहीतरी संकट आल्यासारखं मला वाटलं. मग नंतर मला असं वाटलं की मी जर त्या कार्यक्रमाला गेलो असतो तर बरं झालं असतं. म्हणून म्हणजे या ठिकाणी जे आपण येतो, परमेश्वराचे गुणगान गायला जातं, त्याचे दिव्या सांगितल्या जातात, ते आपण शोभन करतो. तर ज्या ठिकाणी परमेश्वराचे गुणगान गायल्या जाते, धर्मवार्ता केल्या जातात, धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान म्हणजे प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी परमेश्वराचा आता वास आहे. परमेश्वर विद्यमान आहे. तर तुम्ही साधारण पान प्रसाद भिक्षुक वासनिक आणि धर्मवार्ता हे ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असते. तर अशा पद्धतीने असं फक्त मी तुम्हाला दोनच क्रिया सांगणार आहे की ऋषभ उत्थान कथन म्हणजे एक सिद्ध म्हणजे एका गावामध्ये वाराणसीला एका गावामध्ये सिद्धनाथाचे दिवे होते. तर त्याच गावामध्ये भाटीचा वसो म्हणजे बैल राहत होता आणि त्या देवळावर जे अशा पिंड होती, लिंगपिंड, त्याच्यावर फुले पानं वाहिलं आहे ते तो खायचा आणि प्रतिदिन खायचा तो आणि तिथून राहायचा. मग असं करता करता एक दिवस तो तिथं त्या मंदिरामध्ये बसून राहिला आणि बसल्यानंतर तो जो गुरु आहे, जो पुजारी आहे, तो आला. त्याने उठवलं तरी उठत नव्हता. मग तो गावातल्या लोकांना सांगायला गेला. लोक आले, लोकांना उठवला तरी उठला नाही. मग तो रात्री आपणच तो उठला आणि मंदिराच्या बाहेर गेला. म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या मंदिरात तो आला आणि आतमध्ये आला, एकदम त्या पिल्लीपाशी गेला, फिरकला आणि सरला म्हणजे गरम पावला तो बसून. तर मग मेल्याच्यानंतर सरल्यानंतर तो त्या ठिकाणी देवतेची पूजा वर्षीच झाली. मग गुरु आला. गुरु गावातल्या लोकांकडे गेला. मग गावातले लोक आणि तो गुरु सर्व श्री छत्रपती रावापाशी गेले. छत्रपती रावांना सर्व सांगितलं एक वसू आहे, तो पुण्यावरती तो फुले खातो आणि रोज येतो आणि आज त्या ठिकाणी आला आणि सरला आहे असं सर्व सांगितल्यानंतर तुम्ही या आणि आम्हाला काहीतरी सहकार्य करा. तर श्री छत्रपती रावांनी त्यांची विनंती स्वीकार केली. त्या ठिकाणी त्या मंदिरात श्री छत्रपती राव आले आणि श्री चरणाच्याने अंगुठेने म्हणजे आपल्या पायाच्या अंगुठ्याने त्याला स्पर्श केला तरी तो उठला नाही. मग नंतर एक खळा घेतला. खळा घेऊन त्याला असा चिमटा घेतल्यासारखं गेला. नंतर तो विश्वासला खाली केला म्हणजे तो खळा त्याला मारला तर तो जिवंत झाला. म्हणजे त्याचा जीव आला, जिवंत झाला. तो उठला आणि मंदिराच्या बाहेर गेला. मंदिराच्या बाहेर जाऊन मंदिराच्या बाहेर जाऊन तो खाली पडला आणि नंतर अदृश्य झाला. तर हे या संतांना बायकाने जर तो कुठे गेला तर स्वामी म्हणतात तो इंद्र लोकाशी गेला. म्हणजे तो असं डायरेक्ट इंद्राच्या पडला. इंद्र लोकाचा गेला. हा तो देवतेचाच होता ना, देवतेचा.
तर हे ऋषभ म्हणजे मृत ऋषभ आपण अशी लिहाल. दुसरे मृतस्वान परिचेने मृतस्वान परिचेने म्हणजे श्री चक्रपाणी राहू सुलभ मार्गाने क्रीडा करीत असते, निर्विकल्प क्रीडा करीत असते. तर असं काही एक दिवस निर्विकल्प क्रीडा करीत असताना उभ्या हातावरती विजय करीत होते, म्हणजे चक्रपाणी राहू जात होते. श्री चक्रपाणी राहू म्हणजे बाजारातून जात असताना त्या ठिकाणी पडलेला होता. तर श्री चक्रपाणी राहूंनी आपलं त्या ठिकाणी एक पाटावर त्याला घेतला असा, पाटावर घेतला, धोका घेतला आणि गावाच्या बाहेर नेऊन फेकून दिला. विकल्प नाही. आपण जर चित्र केलं दुसरं आपण त्याला हात लावत नाही, त्याला विचार घालतो. अशा पद्धतीने निर्विकल्प म्हणजे त्यांनी क्रिया केलेली आहे. आणि तो चित्रा बाहेर फिरल्यानंतर तो सुद्धा अदृश्य झाला. तर अशा बऱ्याच क्रिया आहे. तांबे क्रिया आहे, योगार्थिका, कथाविवाद कथा, अशा बरेच काही क्रिया आहे. तर क्रिया हे परमेश्वर अवतार घेत असतात आणि अनंत जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि आपल्या जीवाला ज्ञान सांगण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जीवाच्या भल्यासाठी हे परमेश्वर अवतार घेत असतात. आणि म्हणून आपण सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, देवाचं श्रवण आपण केलं पाहिजे. तर आता जसं आपण प्रवचन म्हणतो, हे प्रवचन करणं खूप कठीण आहे. पोथी करणं सोपी आहे, पण प्रवचन करणं कठीण आहे. आता सरलाताईंनी जे आता अर्धा पाऊण तास आपल्याला सांगितलं, त्यांनी नवरात्रापासून तयारी केली असं मला वाटतं. याला तयारी करावी लागते. आणि आज कसं झालं तर आज मला मध्ये येण्याची माझी तयारी नव्हती, इच्छा नव्हती. पण मी म्हटलं त्याला परमेश्वराला बरेच आपल्या आनंदीकर बाबांचा खूप आग्रह असते, विनंती असते, म्हणलं त्याला अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आपण एकत्रित झालो. आणि मला सुद्धा तुमची आठवण आली होती म्हणून मी भेटी करता झालो. आणि आता अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आपण साजरा करतो. तर म्हणून परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, श्रवण, मनन करून आपण सुद्धा आपलं ज्ञान वाढवून घ्या आणि आपली प्रगती करून घ्या आणि परमेश्वर प्राप्त करण्याला सुलभ करा आणि परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करा. एवढंच वेळ आजच्या प्रसंगी मी सांगून माझे लागलेले दिवसाचे थांबवतो. श्री चक्रपाणी महाराज की जय.